कुर्ल्यात 17 वर्षीय मुलाला घाबरून 33 वर्षीय व्यक्तीने बेडरूम मधून उडी मारली। कारण समजतात संपूर्ण परिसर हादरला। काय असं घडलं होतं की 33 वर्षांचा मनुष्य अक्षरशः जीव घाबरून संपवतो। 17 वर्षांचा मुलगा नक्की कोण? काय असं भयान दृश्य त्याने दाखवलं होतं की एक प्रौढ माणूसही थरथरला। खरंच तो रात्री काय पाहिलं होतं? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेच मिळणार नाहीत, कारण ही कथा जितकी सांगायला सोपी वाटते तितकीच तिच्या मागची सावली काळी आहे। मुंबईच्या कुर्ल्यात संध्याकाळ उतरत होती। रस्त्यावरचा गोंगाट कमी होत होता, पण रोडवरच्या इमारत क्रमांक 9च्या 5व्या मजल्यावर मात्र एक अजब शांतता पसरली होती। अशी शांतता जिच्या आधी वाऱ्यालाही पावलांचे आवाज ऐकू येतात। त्या दिवशी एक 33 वर्षीय व्यक्ती शेखर देशमुख पहिल्यांदाच त्या इमारतीत आला होता। चेहऱ्यावर भीती नव्हती, पण एक प्रकारचं अस्वस्थ चक्रावलेपण दिसत होतं। मुख्य गेटच्या सीसीटीव्ही मध्ये तो एकटा नव्हता, त्याच्या मागे चालत होता 17 वर्षांचा मुलगा अर्जुन सावंत। दोन वेगवेगळ्या जगातील दोन लोक एकाच दिशेने चालत होते। शेखरचा फोन वारंवार वाजत होता, तो रिसीव्ह करत नव्हता। अर्जुन सतत पुढे जात होता, डोळ्यात विचित्र तेज, एखाद्या जाळ्यातील खात्री। लॉबीमध्ये शेखर थांबला, त्याने मुलाला विचारलं, इथेच का? अर्जुन हलकेच हसला, त्या हसण्यात काहीतरी अनैसर्गिक होतं, भीती निर्माण करणारं। वर येईल तेव्हा कळेल सगळं। लिफ्ट थोडी चरचर आवाज करत वर जात होती। 5व्या मजल्याजवळ पोहोचताच हवेची झुळूकही गार झाली। मजल्यावर उतरल्यावर अर्जुनने शांतपणे दार उघडलं। खोली पूर्ण रिकामी, दिवे धुसर, जमिनीवर पडलेले कागद, बाटल्या, एक विचित्र वास। पाठीमागून कुणीतरी दार बंद केल्याचा आवाज आला। शेखर वळला, दार बंद। कुलूप हलकेच क्लिक झालं। त्याला जाणवलं इथे काहीतरी बरोबर नाही। अर्जुन बेडरूम मध्ये गेला आणि शेखरला इशारा केला की आत ये। शेखर सावधपणे पुढे जात होता। त्याच क्षणी त्याला हलकेच कुजबूज ऐकू आली। तू इथे एकटाच नाहीस। शेखर मागे वळला, कोणीच नाही। त्याचं हृदय जोरात धडकत होतं, काहीतरी प्रचंड विचित्र घडत होतं। अचानक बेडरूम मधून एक आवाज आला, काच फुटल्यासारखा। शेखर धावून आत गेला, पण तिथे अर्जुन बरोबर दोन अनोळखी चेहरे उभे होते। त्याचे मित्र, 16-17 वर्ष वयाचे। त्याच्या हातात तुटलेल्या बाटल्यांचे टोकदार तुकडे। खोलीत जणू कोणी येऊन दिवे कमी केले होते। भेसूर सावल्या हलत होत्या। अर्जुन पुढे आला, शेखर, तुला वाटतं ना की तू कुठलाही गुपित लपवू शकतोस? तुझा फोन, तुझे मेसेज, सगळं माझ्याकडे आहे। शेखर थिजला। अर्जुनचे मित्र जवळ येऊ लागले। काचेचे तुकडे अंधारात चमकत होते। तू पैसे देणार, नाहीतर तुझी दुनिया संपवतो। जे काही केलंस, ज्याच्याशी बोललास, प्रत्येक गोष्ट व्हायरल करतो। शेखर हादरला। त्याला त्या क्षणाला समजलं, हे तीनही मुलं त्याला फसवण्यासाठीच भेटले होते। डेटिंग ॲपवरचं सगळं एक सापळा होता। अर्जुनने त्याला चेहऱ्यावर काचेचा तुकडा हलकेच फिरवला। भीती वाटतंय ना? अजून सुरूच झालंय। शेखर मागे सरकत सरकत बेडरूमच्या खिडकीजवळ पोहोचला। त्याच्या हातावर, गळ्यावर, कपड्यांवर काचेचे छोटे छोटे कापलेले निशाण दिसू लागले। त्या तीन मुलांच्या चेहऱ्यावर हसू होतं। ते साधं हसू नव्हतं, ते जिंकलेल्या शिकाऱ्यांचं हसू होतं। आणि मग अर्जुनने एक वाक्य बोललं, ज्यामुळे सगळं संपलं, आज तू पैसे नाही दिलेस तर उद्या जिवंत राहणार नाहीस। शेखर धडकला। त्याच्या डोळ्यांनी बाहेर रात्रीचा अंधार पाहिला। खाली 5 मजल्यांची दरी आणि आत 3 वेडसर मुलं। तो ओरडला। त्यांनी अजून जवळ एक धमकी दिली, खाली जा, पोलिसांकडे जा, तुझं गुपित आधी आम्ही टाकू। शेखरच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी सगळं संपल्याचा भाव दिसला। त्याच्या पायांनी हलकेच मागे जाणं सुरू केलं। अर्जुनला वाटलं की तो भीतीनं बसून रडेल, पण पुढच्याच क्षणात खोलीत एक किंचाळण्यास इतकाही वेळ मिळाला नाही। शेखर थेट खिडकीतून उडी मारून खाली कोसळला। खाली जमाव जमला। वरच्या 5व्या मजल्यावर शांतता पसरली। 3 मुलं थिजून उभी राहिली। त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती की भीती इतकी तीव्र होईल, की माणूस जीव देईल। पोलीस आले, सीसीटीव्ही सगळं दिसलं। शेखर सोबत आलेले 3 अल्पवयीन मुलं, त्यांनी केलेली धमकी, काचेचे तुकडे, रिकाम्या बियरच्या बाटल्या, शेखरची भीती। आणि मग पोलिसांनी या तिन्ही मुलांना ताब्यात घेतलं। त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करणे, खंडणी मागणे, धमकावणे, सदोष मनुष्यवध अशी गंभीर प्रकरणं दाखल झाली। कारण 17 वर्षीय अर्जुनने त्याच्या मित्रांनी पैशांसाठी भयचक्र निर्माण करून शेखरला त्या खोलीत अडकवलं होतं। शेखरचं काही गुपित नव्हतं, तो फक्त एकटा होता, एखाद्याशी बोलायला शोधत होता। पण 3 अल्पवयीन मुलांच्या लालसेनं, धमक्यांनी आणि मानसिक छळानं त्याला इतकं घाबरवलं की तो मनुष्य तुटून गेला आणि उडी मारणं हेच त्याला सुटलं।